मीडियावर पुण्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात। काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात। कधी पुणेरी पार्टी चर्चेत येते तर कधी येथील पुणेरी लोक चर्चेत येतात। सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पुण्यातील रिक्षावाल्याचा अनोखा जुगाड दाखवलाय। त्याच्या जुगाड पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल। तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा। मात्र अशाच अनेक व्हायरल व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण ऑटो रिक्षा चालवत आहे। सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे ऑटो रिक्षाच्या समोरच्या काचेवर कधी पावसाचे पाणी पडते तर कधी काचेवर धुकं साचते, ज्यामुळे रस्ता नीट दिसत नाही। त्यासाठी कारमध्ये वायपर ब्लेडचा वापर केला जातो, पण या तरुणाने चक्क ऑटोमध्ये वायपर ब्लेड वापरता यावा म्हणून अनोखा जुगाड केलाय। त्यानं दोरीच्या मदतीने वायपर ब्लेड तयार केलाय। ऑटो चालवताना तो दोरीच्या सहाय्याने काच स्वच्छ करताना त्यांनी पाहू शकता। तरुणाचा हा जुगाड पाहून कोणीही अवाक होईल। या व्हिडिओवर लिहिलंय हे फक्त पुण्यातच घडू शकतं। सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। खरं पाहिलं तर अशा करण्याऐवजी त्या ऑटो चालकाने वायपर दुरुस्त करता आले असते किंवा नवीन वायपर बसवता आला असता। यासाठी काही खर्च आला असता, त्यामुळे त्यात पैसे खर्च करण्यापेक्षा देशी जुगाड लावला तर खर्च न करता तेच काम करणं शक्य होईल, हे या ऑटो चालकानं दाखवून दिलंय। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेक नेटकरी चालकाचं कौतुक करत आहेत। या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्यात। एका युजरनं लिहिलंय पुणे तिथं काय उणं, तर दुसऱ्या एकानं लिहिलंय दीड शहाणे जुगाडू पुणेकर। आणखी एका युजरनं लिहिलंय वेळ आली की करावं लागतं असा जुगाड। माझ्या कारचे वायपर बंद पडले होते मुंबई पुणे एक्सप्रेस वेला पावसात, मी पण असा जुगाड करून गाडी पावसात आणली। या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत।